देवा, दादाची काहीही चूक नसताना त्याने कोल्हापुरास न येण्याचे कारण सांगितले, सगळ्यांची क्षमा मागितली, आणि मी मात्र इतक्या चुका केल्या आहेत की भाऊसाहेबांच्या शेवटच्या दिवसातही खोड्या करत होतो. खूप उशिरा डोळे उघडले देवा. नुसत्या खोड्या करण्यात आणि दंगे करण्यातच दिवस घालवलेत मी. भाऊसाहेब परोपरीने सांगायचे, शहाणा हो, नीट वाग, खोड्या पुरे, पण कळलेच नाही तेव्हा, कळलेच नाही. त्यांना किती वाईट वाटले असेल त्यांना. भाऊसाहेब मला क्षमा करा. देवा, तू तरी सांग त्यांना. भाऊसाहेब हवं तर मला शिक्षा करा, मला मारा, पण माझ्यावरती राग धरू नका भाऊसाहेब, राग धरू नका. मीच अगदी मूर्ख, अक्कलशून्य गाढव आहे. मीच मूर्ख आहे. मीच गाढव. बाबा, रे काय करतोय बाबा? काय करतोय बाबा? मॅडम म्हणजे भाऊसाहेब रागवले असतील ना माझ्यावर. मी शेवटपर्यंत शाळेत राहतच नाही. मला म्हणजे ते रागवले असतील माझ्यावर. बाबा, खूप त्रास दिला मी त्यांना. उठ बाबा, बाबा उठ. बाबा उठ. बाबा ऐक माझे. अरे वडील होते ते तुझे. पोराने आपले मळलेले हातपाय आपल्या स्वच्छ कपड्यांना अंगावर लावले ना, तर रागावून पाहतातच वडील. पण आपल्या मुलाचे मन स्वच्छ असेल ना, तर तेच वडील तशाच अवस्थेत त्याला आपल्या पोटाशी धरतात. बाबा, तू खूप मस्ती केलीस, त्यांना सतावलीस, तरी तुझे मन निरागस आहे, तुझे मन स्वच्छ आहे त्यांना ठाऊक होते, आणि त्यामुळे ते तुझ्यावर रागवणार नाहीत. खरेच? अगदी खरे. पण आता यापुढे नाही बाळंभटजी, यापुढे मी आता अगदी त्यांच्या मनासारखे वागेन. छान. बाळंभटजी, मी डॉक्टर सिंक्लेअर सारखे मोठे डॉक्टर व्हावे अशी भाऊसाहेबांची फार मोठी इच्छा होती. हो, मी ती पूर्ण करणार बाळंभटजी. मी भरपूर शिकेन आणि मोठा डॉक्टर होईन, आणि यापुढे इतरांवर खोड्या करून त्यांची मौज उडवणे साफ बंद बाळंभटजी, साफ बंद. मी साऱ्यांना खूप त्रास दिलाय ना बाळंभटजी. त्रास दिलास खरा, पण तुझ्यापाशी असलेल्या गोडव्यामुळे तुझ्यावर जास्त वेळ राग नाही धरू शकणार कोणी. बाबा, तू आता असे कर. आतापर्यंत तू ज्याला खूप त्रास दिलायस त्याला हे फूल नेऊन दे आणि त्याची क्षमा माग, म्हणजे तुझा निश्चय कायम राहील. जा. बरे. रमाबाई, अजूनही दुष्काळाचा प्रश्न काही मिटलेला नाही. सरकार दुष्काळाच्या प्रश्नास गांभीर्याने घेतानाच दिसत नाही. कोठेही दुष्काळ नाही असे त्यांचे म्हणणे आहे. दादा, काय झाले बाबा? दादा, बाबा काय झाले? दादा भाऊसाहेब, दादा भाऊसाहेबांना माझी काळजी वाटत असेल ना? मी अजूनही हट्टीपणा करतोय का, भांडणे खोड्यातच वेळ घालवतोय का, ते बघत असतील ना हे सगळं वरून. पण दादा, मी आता भानावर आलोय. खरेच मी लहानपणी सारखा नाही वागणार. मी आता जबाबदारीने वागेन आणि मी कोणाचाही त्रास नाही देणार दादा, खरेच. बाबा, तुझे तुला असे वाटू लागले असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. दादा, मी देवासमोर शपथ घेतली.
भाऊसाहेबांच्या इच्छेप्रमाणे मी भरपूर शिकून मोठा डॉक्टर होणार. आणि आणि दादा, मी आता मनाशी ठरवलंय, मी सगळ्यांशी चांगला वागणार. आणि त्याचीच सुरुवात मला रमाबाईंपासून करायची आहे. बाळम भटजींनी सांगितले, ज्यास तू जास्तीत जास्त त्रास दिलायस त्यास हे फूल दे आणि चांगल्या वागण्याची सुरुवात कर. आणि आणि मी तर जास्तीत जास्त त्रास रमाबाईंनी. अहो, काय करताय हे? दादा, तूही मला क्षमा कर. यापुढे मी नाही वागणार असा. अरे बाबा, उठ उठ, शांत हो. बाबा भाऊजी खरेच मामंजे पाहत असतील आणि त्यास खूप आनंद झाला असेल. होय बाबा, मोठा हो. खूप मोठा हो. माईने काही अजून स्वयंपाकघरात पाऊलच टाकले नाही गो. हो ना, नुसती देवघरातच बसून असते. धीर होत नसेल गो तिला. आपल्याला देखील सरकायलाच होईल. अगो, आत्तापर्यंत भरल्या कपाळाची दागिन्यांची साजरी दिसायची आणि आता अशी एकदम हलवणात नाही बी भगवतीला असे. पण काय करणार, नशिबात जे लिहिलेले असते ते चुकते का कोणास? आम्ही नाही आमचे मन घट्ट केले. प्रथम साऱ्यांसमोरच येताना ब्रह्मांडच आठवते, नंतर हळूहळू पुरता दगड होतो. माईस आता हळूहळू सुरुवात करायला हवी. अशी किती दिवस देवघरात बसून राहणार आहे? अख्खे आयुष्य जायचे हो. आबाबाबांचे सगळेच व्हायचे. रमेची मुले बाळी यायची आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत मन गुंतवायला. दुर्गे, जा माईस बोलवून आण. सकाळीच गेले होते मी, पण ती ऐकायला तयारच नाहीये. तू पुन्हा जा आणि म्हणावं ताईने बोलावले आहे. जा. बरे. जबरदस्ती केल्याशिवाय यायची नाही ती. माई, चल आता. आम्ही आहोत ना सगळ्या. मला नाही यायचे. अगं ऐक माझे. माई, अगं तुझ्याशिवाय आम्हाला काही देखील सुधरत नाहीये. माई, अगं निदान फराळाचे काय करायचे ते तरी सांग. हं? तुला नसेल यायचं ना, तर इथूनच देखरेख ठेव ना आमच्यावर. माई, ऐक ना माझे. नको दुर्गे, तू
जा इथून. मला जप करू दे. नाही दुर्गा का दादा, काय झाले? माई सकाळपासून देवघरातच बसून आहे. सांगितले तरी बाहेर येत नाही. नुसती सुन्नपणे बसलेली असते. अशाने मी पाहतो आम्ही. EFGH. रमाबाईनी हे घ्या. आपले ABCD झालेले आहे. आता हे EFGH याचा उच्चार करीत याला गिरवा आणि नंतर खाली लिहिण्याचा प्रयत्न करा. EFGH. नाही रमाबाईनी, अहो असे नाही. म्हणजे ई आणि जी तर बरोबर आले, पण यफ आणि यच. अहो यफ नाही, एफ. एफ 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 हा एफ एफ हा बरोबर. आता एच. नाही नको, थांबा आधी एवढे तरी पक्के करते, मग पुढचे सांगा. बरे. बाबा खरेच चांगले वागायला लागलास रे. मग अगदी खरेच. पुरे. तुम्ही आपला यफ म्हणा. सॉरी आपले एफ म्हणा. एफ बरोबर. एफ. अहो रमाबाईनी ऐका तरी. अहो असं काय करताय? काय सांगत होता तुम्ही मला? अहो ऐकून तरी घ्या ना. अहो काय चाललंय? इंग्रजीचा सराव करीत होतो. असा या दोघांची एक अक्कल गाई समोर चारा खायला गेलीये, पण तुझी तर अक्कल जागेवर आहे ना. आणि इंग्रजी शिकून काही तू मड्डम होणार आहेस का गोऱ्यांची राणी व्हायचे तूच? काय गो? आणि घरातील कामे कोणी करायची? आम्ही दासींनी? नाही, मी सारे करून आले होते. अगो बाई, वर तोंड करून बोलते, सासवेस उलटून बोलते. इंग्रजीत हेच शिकवतात का? आणि काय गो, सगळी कामी केलीस असे म्हणते ना? काय केलेस? हाताखालचीच कामे ना? भद्रा काकू म्हणाल्या तूच जमायचं नाही, आम्ही बघून घेऊ. अगो बाई, म्हणजे तर काय तुला फावलेस? आलीस बाहेर नाचत वाटच बघत होतीस ना? पण ताई काकू, काही गरज नाहीये तिची कड घ्यायची. तुम्ही आपापला अभ्यास करा आणि तू स्वयंपाकघरात जा आणि कामे कर. सासू तिथे देवघरात जपमाळ ओढीत बसलीये आणि सून अभ्यासाच्या नावाखाली होऊन जाडतीये. आणि कामे कोणी करायची? आम्ही. चल जा, कामाला लाग. जा म्हणते ना. आणि तुम्ही दोघं
यापुढे तिच्या सोबत जर अभ्यास करताना किंवा खिदळताना दिसले तर गाठ माझ्याशी आहे. समजले? हो. चला निघा आता. माही, शांत व्हा. जे घडले त्याने आपण सारेच अतिशय व्याकुळ झालो आहोत. त्यात तुमचे दुःख सगळ्यात मोठे आहे. पण माई, तुम्ही या वाड्याच्या करत्या धरत्या आहात. तेव्हा हळूहळू दुःख बाजूला ठेवून, दुःख विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करावयास हवी. दुःख विसरू, नव्याने सुरुवात करू? काय म्हणायचंय काय तूच? दुःख विसरायचंय म्हणजे यांना विसरायचंय? माझे सारे आयुष्य ज्यांच्यात गुंतले होते त्यांना असे विसरून जायचे? चांगले सांगतो आहेस हो माधवा. नाही नाही माई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्हाला असेच म्हणायचे होते तुला, असेच म्हणायचे होते. चांगले ठाऊक आहे मग. पण तुला एक गोष्ट निक्षून सांगते, तू घराबाहेर विधवांना जे उपदेश देत फिरत असतोस ना, तो मला करायचा नाही. तुझे हे नवमतवाद माझ्या माथी मारण्याचा प्रयत्न तर सोडच, त्याचा विचार सुद्धा करू नकोस. माझ्या बाबतीत जे काही होईल ना ते यांच्या मताप्रमाणे होईल, मताप्रमाणे होईल. पण माई, दर वेळेला तुझेच ऐकले पाहिजे असा तुझा अट्टहास कशासाठी रे? नाही पण एक शब्द बोलू नकोस. चांगले ठाऊक आहे मला तुझे. तुझ्या मनासारखे झाले नाही की दर वेळेला अबोला धरतोस, सगळ्यातून अंग काढून घेतोस, दडपण आणतोस आमच्यावर. मग काय, मग आम्ही आहोतच मुकाट्याने तुझ्या मनासारखे वागणारे. हे असले करूनच 4 वर्षे रमेश शिकवलेस तू. चांगले ठाऊक आहे मला. आणि आता मला आला शिकवायला? माई, एक शब्द बोलू नकोस. काही ऐकणार नाहीये मी तुझे आता. म्हणजे आमची मते आम्ही दुसऱ्यांवर लादतो, दडपण आणून? झुले